अपनी बीवी के अलावा तुम और कितनी औरतों के साथ सोए हो? हे नॉर्मलाइज करणं किंवा होणं हेच आपल्या समाजाचं वास्तव झालंय. असाच एक भोंदू बाबा लक्ष्मण उर्फ अशोक खरात याचे नवनवे कारनामे रोज उघड होत आहेत. सर्वच पक्षांमधल्या काही राजकारण्यांच्या आशीर्वादाने मोठा झालेला विकृत नराधम अशोक खरात हा सराईत गुन्हेगार झाला होता. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या नराधमाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या, तक्रारी करणाऱ्यांवरती त्याने कसा दबाव आणला होता हे तुम्ही वाचलं असेलच. असे कांड करून ठेवलेत या खरातने, जे ऐकून कुणाचंही डोकं चक्रावून जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही घटना अलीकडेच विधानसभेत सांगितल्या, पण त्या पलीकडे त्यानं जे शेण खाल्लंय त्यामुळे कुणाच्याही तळपायाची आग ही मस्तकात जाईल. अंकज्योतिषी असल्याचा बनाव करणारा अशोक खरात 10वीला नापास झाला होता, आणि तो सुद्धा गणितात. पण मंत्री दीपक केसरकरांनी तर त्याच्या ज्योतिष अभ्यासाचं तोंड भरून कौतुक केलं होतं. कॅप्टन खरात यांचा ॲस्ट्रॉनॉमीमध्ये चांगला अभ्यास असल्यामुळे याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती घ्यायची आहेच आहे, पण अजून काय काय त्याने केलेलं आहे याचा सविस्तर आढावा हा सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. पण हा भोंदू बाबा नेमका कसा पकडला गेला हे सुद्धा इंटरेस्टिंग आहे, कारण राजकारण्यांना हाताशी धरून आतापर्यंत तो वाचत आला होता. इतकी वर्ष तो काय करत होता हे सगळ्यांना माहीत होतं, पण मग आत्ताच असं काय घडलं म्हणून त्याला पकडावं लागलं. सगळं सांगणार आहोत, पण व्हिडिओ पूर्ण पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला या सगळ्यावरती काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महिलांशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले, दिवस गेलेल्या महिलांचा गर्भपात घडवून आणला, महिलांना धमक्या दिल्या, गरोदरपणात करावयाचे धार्मिक विधी सांगून एकांतात बोलावून महिलेच्या पोटावरती, छातीवरती हात फिरवून योनीत बोट घालून बलात्कार केला. प्रकरण बाहेर पडू नये म्हणून संबंधित कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली, नकली साप, नकली वाघ दाखवून भीती घातली, महिलांना लघवी पाजली. कार्यालयामध्ये येणाऱ्या हतबल आणि श्रीमंत घरातल्या, आता श्रीमंत म्हणजे कोण तर सुशिक्षित आणि ज्यांना समज आहे अशा घरातल्या या महिलांना फसवलं. आणि अजून कितीतरी आक्षेपार्ह प्रकार हा नराधम वेळोवेळी करत होता, ज्यामध्ये अनामिका कापणं, लैंगिक दुर्बलांना उष्णोजल पाजणं जे व्हायग्रा मिश्रित आहे, त्यानंतर अघोरी पूजा, नरबळी, काय काय सांगायचं. हे सगळे कांड आहेत नराधम अशोक खरात याचे. या सगळ्या गोष्टी तक्रारी झाल्याच्या नंतर आता उघड झाल्यात. पण हे सगळं नाहीये, एका दिवसात, एका आठवड्यात घडलेलं नाहीये, आणि सगळं कधी पुढे येणार हेही माहीत नाही. नाहीतर ज्यांना आपण मोठे मानतो त्यांना तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही. अशा विकृताचे पाय धुतले रुपाली चाकणकर यांनी, आणि वरून काय वक्तव्य केलंय ऐका. आषाढी एकादशी नुकतीच झाली, तर तुम्हाला हे कल्पना ताईंना असं पाहून विठ्ठल रुक्मिणीची 100 आठवण झाली. सगळ्यांना कदाचित पंढरीच्या विठुरायाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन करता आलं नसेल, ते दर्शन आज आम्हाला या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी होते. अशा विकृत नराधमाची तुलना पांडुरंगाशी करताना रुपाली चाकणकर यांना थोडी सुद्धा लाज वाटली नसेल का? वाद निर्माण झाल्याच्या नंतर राजीनामा देताना देखील त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य होतं. कोणताही पश्चातापाचा लवलेश नव्हता. इतका कोडगेपणा कुठून येतो माहीत नाही. दीपक केसरकर माध्यमांसमोर बोलताना अगदी सात्विक भावाने, भोळे भाबडेपणाने बोलतात, पण ते तसे नाहीयेत. तुम्हाला लोक निवडून देतात तो असला भंपकपणा आणि भोंदूगिरी करण्यासाठी नाही. किती दिवस लोकांना मूर्ख समजणार आहात दीपक केसरकर? हे असले आमदार निवडून देताना मतदारांनी सुद्धा 100 वेळा विचार केला पाहिजे. केसरकरांनी मंत्री म्हणून काय काम केलं हा संशोधनाचा विषय आहे. उलट विकृत नराधम अशोक खरातला वारंवार भेटणं, आताचे आपले मालक एकनाथ शिंदे यांची त्यांच्याशी भेट घडवणं हीच कामं केलीत ना. आपण देवभक्त असल्याचा आव केसरकर आणत असतात. देवभक्ती आणि भोंदोगिरी याच्यातला फरक तरी कळतो का केसरकरांना? अंधश्रद्धा बाळगणं हा गुन्हा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. याची आमदार असूनही जाणीव नसेल तर आमदार होण्याच्या आणि त्या उपर मंत्री होण्याच्या पात्रतेचे हे लोक नाहीयेत.
एवढं सगळं होऊनही त्या नराधम अशोक खरातचा उल्लेख केसरकर आदराने करतात. कॅप्टन खरात यांना अटक झालेली आहे, यांना अटक झालेली आहे, यांना अटक झालेली आहे. काहीच कसं वाटत नाही आणि वरून पुन्हा फोटो व्हायरल करू नका अशा विनवण्या देखील करतात. उलट आम्ही तर आवाहन करतो, ज्या कोणाकडे कुठल्याही राजकीय नेत्याचे भोंदूगिरीला पाठीशी घालणारे फोटो व्हिडिओ असतील तर आम्हाला पाठवा. सत्य असल्याची खात्री करून आम्ही ते नक्की प्रसिद्ध करू. पण दुर्दैव आहे, असल्या राजकारण्यांवरती कारवाई होत नसते. पण किमान त्यांचं खरं रूप तर सर्वांसमोर आपण नक्कीच आणू शकतो आणि अशा वेळी खऱ्या अर्थाने वटणीवर आणू शकतात ते मतदार, आपण सगळे. देवभक्त म्हणत भोळेपणाचा आव आणणाऱ्या नेत्यांच्या एक्सप्रेशन्सवरती जाऊ नका किंवा त्यांना भुलू नका, हेच या निमित्ताने आम्ही सर्वांना आवाहन करतो. भोंदूबाबाच्या भक्तीत लीन असणाऱ्या दीपक केसरकरांच्या सांगण्यावरून उपमुख्यमंत्री या अत्यंत जबाबदारीच्या पदावरती बसलेले एकनाथ शिंदे, जे त्यावेळी मुख्यमंत्री होते असं म्हणतात, ते या भोंदूबाबाकडे गेले होते. सगळ्याच पक्षातल्या काही नेत्यांना घटनेतल्या कलमांचा विसर पडलेला आहे का? अंधश्रद्धेला मूठमाती देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा असं आपलं कर्तव्य असल्याचं राज्यघटनेमध्ये नमूद आहे. हे काय फक्त शोसाठी आहे का? उलट अशा कोणत्याही विधीला जाण्याचं शिंदेंनी टाळायला हवं होतं, पण त्यांनी तसं केलं नाही. त्या भोंदूबाबाच्या सांगण्यावरून केसरकर आणि शिंदे यांनी काय काय केलं असेल हे कदाचित कधी उघड सुद्धा होणार नाही. पण किमान त्याच्यासोबतचे धार्मिक विधीचे जे फोटो व्हायरल झालेत त्यावरून या नेत्यांवरती कारवाई व्हायला हवी, जी होण्याची शक्यता नाही. नराधमाचे पाय धुणाऱ्या, त्याच्या पाया पडणाऱ्या, हातात हात घालत फोटो काढणाऱ्या, त्याच्या डोक्यावरती छत्री धरून त्याची सेवा करणाऱ्या आणि ज्या उज्ज्वल सावित्रीबाई फुले आणि एकूणच शाहू फुले आंबेडकरांच्या वारशाला आपल्या कृतीतून काळीमा फासणाऱ्या रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला, पण त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हायला हवी, जी अजून झालेली नाहीये. रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे या त्यांच्या विरोधक असल्या तरी त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याची गांभीर्याने चौकशी व्हायला हवी. आपण महिला आहोत म्हणून आपल्याला त्रास दिला जातोय या त्यांच्या बाष्कळ आणि निरर्थक बडबडीकडे दुर्लक्ष करून कारवाई व्हायला हवी. व्हिक्टीम कार्ड खेळणं बंद करा रुपाली चाकणकर. महिला आयोगाचं अध्यक्षपद घेताना सुद्धा आपण यासाठी पात्र होतो का याचा विचारही करायला हवा होता. त्या पदावरती तुम्हाला भोंदूबाबाची सेवा करायला पाठवलं होतं का? याचं उत्तर महाराष्ट्राला आणि विशेषतः महिलांना तुम्ही नक्की दिलं पाहिजे. त्या म्हणतात तसं त्या भोंदूबाबाला पाठीशी घालणाऱ्या सगळ्याच पक्षातल्या सगळ्या नेत्यांवरती कारवाई व्हायला हवी. त्यातही दीपक केसरकर आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती विशेषतः कारवाई होणं अपेक्षित आहे. आणि अशा भंपक नेत्यांना यापुढे आपण निवडून द्यायचं नाही याचा प्रण सर्व मतदारांनी घ्यायला हवा. कारण निवडून दिल्याच्या नंतर काय टुकार पद्धतीने हे नेते वागतात आणि भोंदूंच्या पायाशी लोळण घालतात हे आपण सगळ्यांनी आत्तापर्यंत पाहिलेलं आहे. कसा सापडला भोंदू अशोक खरात? आपल्या आजूबाजूला नव्हे, गल्लीबोळामध्ये असल्या भोंदूबाबांचा सुळसुळाट झालेला आहे. पण देवाधर्माचं समजून आपण कानाडोळा करतो, पण याचाच गैरफायदा हे लोक घेत असतात. विकृत अशोक खरात सहजासहजी सापडला नव्हता. असं सांगितलं जातं की तो सापडला तो त्याच्या ऑफिस बॉय नीरज जाधव याच्यामुळे. माध्यमांमधल्या विविध वृत्तानुसार ज्या वेळेला आक्षेपार्ह फुटेज नीरज जाधवच्या हाती लागलं तेव्हा त्याने खरातकडे आधी खंडणी मागितली. जेव्हा त्याने नकार दिला तेव्हा पीडित महिलांकडे त्याने आपला मोर्चा वळवला, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि एकीच्या बाबतीत ते केलं सुद्धा. मेहुणाकडे तो व्हिडिओ गेल्याच्या नंतर हे प्रकरण उघड व्हायला सुरुवात झाली. हे प्रकरण दाबण्याची प्रक्रिया सुरू असताना नीरज जाधव फरार झाला होता. त्याच्या फरार होण्यामुळे पुरावे नष्ट करण्यात खरातच्या हितचिंतकांना कमालीचे अडथळे आले आणि शेवटी नराधम अशोक खरातला अटक करावी लागली. विचार करा, गल्ल्या गल्ल्यांमध्ये पोथी वाचण्याचे, भविष्य सांगण्याचे, अघोरी पूजा करण्याचे किती प्रकार महाराष्ट्रामध्ये सुरू असतील. आपण यामध्ये कोणती जबाबदारी पार पाडतो असा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. अभिनेते अतुल कुलकर्णी म्हणतात तेच खरं की पकडले जातात तेच भोंदू, पण जे पकडले जात नाहीत त्यांचं काय? ही तर समोर आलेली कहाणी आहे, पण तो कसा पकडला गेला याचं कारण ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. जेलसी म्हणजेच मत्सर. होय, अशोक खरात मोठा होतोय
हे कुणाला तरी खटकलं आणि त्यातूनच हा प्रकार घडला. नाहीतर गेल्या कित्येक दिवसांपासून दबक्या आवाजामध्ये काही ना काहीतरी सुरू होतं, पण कारवाई काही होत नव्हती. आणि महत्त्वाचं म्हणजे राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी यांचं कसं संगनमत असतं, कशा फायली एकमेकांमध्ये अडकलेल्या असतात हे आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. त्यामुळे प्रत्येक जण इथे एकमेकांना सांभाळत असतो आणि आपल्यासारखी सामान्य लोक हे मात्र निष्पाप मनाने या सगळ्यांकडे अपेक्षेनं पाहत असतो. रामपाल असेल, आसाराम असेल, निर्मल बाबा असेल, राम रहीम असेल, सत्यसाई हे एवढेच भोंदू नाहीयेत. राज्यातल्या भोंदूंची बरीच मोठी रांग आहे, पण त्यांची नावही आपल्याला घेता येणार नाहीत अशी आज परिस्थिती आहे. राजकीय पाठबळ मिळतं ना अशांना दुर्दैवाने, आणि आपल्यालाही काहीच वाटत नाही या विकृतीबद्दल. हेच वास्तव आहे जे आपण नॉर्मलाइज केलंय. देवेंद्र फडणवीसांनी या बाबतीत विचार करायला लावणारी प्रतिक्रिया दिलेली आहे. जादूटोणा आणि अंधश्रद्धा हा गुन्हा आहे, पण जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम झालेले नाहीयेत, ते अंतिम टप्प्यात आहेत. पण फडणवीसांच्या मते सेक्शन 3 कार्यरत असल्याने नियमांचा अडसर होत नाही. पुढे त्यांनी जे म्हटलंय ना ते आपल्यासारख्या प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे, विशेषतः अंधश्रद्धा बाळगणाऱ्यांनी. त्यांनी काय म्हटलंय ते म्हणतात की जादूटोणा करून जर का समस्या संपल्या असत्या तर अशा भोंदूंना डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्लागार म्हणून नेमलं असतं, सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त केलं असतं, किंवा मग ड्रोनच्या ऐवजी लिंबू मिरचीनेच युद्ध लढलो असतो, टाचण्या टोचून दहशतवाद्यांना बसल्या बसल्या संपवलं असतं, लढण्यासाठी सीमेवर सैनिक पाठवण्याची गरजच पडली नसती, त्याच्याऐवजी 5-10 भोंदू पाठवले असते ना तिकडे, म्हणजे आपली सीमा सुरक्षित झाली असती. आम्हा राजकारण्यांना निवडणुका जिंकण्यासाठी प्रचार सभा घ्यायची गरजच पडली नसती. किती महत्वाचं आहे ना हे सगळं. त्यामुळं स्वतःवरती, स्वतःच्या कामावरती विश्वास ठेवा, सजग राहा, आहे ती परिस्थिती ॲक्सेप्ट करा. आपल्या आजूबाजूला असले काहीही प्रकार होत असतील तर पोलिसांना कळवा. कारवाई करतील किंवा नाही करतील हा भाग वेगळा, पण सजग नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडल्याचं समाधान हे आपल्याला नक्की मिळेल. विचार करा आणि तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.